विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीचं गणिताचं चौथं प्रकरण अपूर्णांकावरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. हे प्रकरण शिकण्यापूर्वी आपण काही अपूर्णांकाचे प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन. हा जो अपूर्णांक आहे की ज्याचा छेद मोठा आहे आणि अंश छोटा आहे, अशा अपूर्णांकाला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक, प्रॉपर फ्रॅक्शन. दुसरा प्रकार आहे की ज्याचा अंश मोठा दिसतोय, छेद छोटा आहे, अशा अपूर्णांकाला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, की ज्यामध्ये पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच इंटिजर आणि प्रॉपर फ्रॅक्शन यांचं ते कॉम्बिनेशन असतं, त्याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिक्स फ्रॅक्शन. चौथा प्रकार आहे की ज्याचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर आपण बघू शकता की 10 आहे, की ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा 10, 1000, 100 अशा प्रकारचा असतो, अशा अपूर्णांकाला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. पाचवा प्रकार आहे, इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, की दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखे आहे, अंश वेगवेगळे आहे मात्र छेद सारखे आहे, अशा अपूर्णांकाला म्हणतात समच्छेद अपूर्णांक, लाईक फ्रॅक्शन्स. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो बघा, इथं छेद तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत, एकाचा छेद 7 आहे, एकाचा 5 आहे, म्हणजेच अशा अपूर्णांकांना म्हणतात भिन्नछेद अपूर्णांक, अनलाईक फ्रॅक्शन्स. आणि शेवटचा प्रकार बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्यामध्ये अंशस्थानी तुम्हाला 1 हा अंक दिसतोय, छेदस्थानी मात्र वेगवेगळे अंक दिसत आहे, अशा अपूर्णांकाला म्हणतात एकक अपूर्णांक, युनिट फ्रॅक्शन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकणार आहोत की अपूर्णांकावरील क्रिया, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे. अंशाधिक म्हणजे हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन, कन्व्हर्शन ऑफ ॲन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू अ मिक्स नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, हा जो छेद आहे ज्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो, हा नेहमी डिव्हायझरच्या भूमिकेत असतो, आणि हा जो अंश असतो हा नेहमी डिव्हिडंडच्या भूमिकेत असतो. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 7 या संख्येला 4ने आपल्याला भाग द्यायचा आहे. आपण भाग देऊन बघूया. बघा, 7 भागिले 4, बघा 4 1 4, खाली किती उरतात 3. आता ह्या 3ला आपण 4ने भाग देऊ शकत नाही, म्हणजे इथं ही भागाकाराची क्रिया ही संपते. याचं रूपांतर आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भाग कितीचा गेला, 1चा, बाकी किती उरले 3, आणि आपण कितीने भाग दिला होता 4, म्हणजेच 1.3/4 असा प्रकारे या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होतं. प्रत्यक्ष भागाकार करा, भागाकार केल्यानंतर जो आपण पूर्ण भाग गेलेला आहे तो पूर्ण भाग हा पूर्णांकाच्या ठिकाणी लिहा, इथं पूर्णांकाची जागा आहे, आणि हा जो तयार झालेला अपूर्णांक आहे हा आहे छेदाधिक अपूर्णांक, की ज्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. म्हणजे याचं इंग्रजीमध्ये वाचन बघा, 1 इंटिजर 3/4. अजून एक गणित बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गणित आपण शिकणार आहोत. हा पण इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, 21/4, 21/4. याचं रूपांतर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आपल्याला कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. तर आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष भागाकार करून बघूया. 21/4, 4चा पाडा म्हणजे 4चा टेबल तुम्हाला येतो, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. कितीचा भाग जातो, 5चा भाग जातो, आणि बाकी किती उरते 1. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा भागाकार तात्पुरत्या स्वरूपात थांबलेला आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेचं आपण
मिक्स नंबर म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करतात ते परत एकदा बघूया. बघा, भाग कितीचा गेला? पूर्ण 5चा. म्हणून 5 या ठिकाणी आपण पूर्णांकाच्या जागी लिहून घेतलेले आहे. बाकी किती उरलेली आहे? 1. आणि छेदस्थानी हा जो 4 आहे हा जसाच्या तसा आपण लिहून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, 5.1/4 अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सहज रूपांतर करू शकतो. म्हणजेच आपल्याला या पद्धतीने जर आपण हळूहळू गेलो तर अगदी गणित सोपं होणार आहे. एक गणित देतोय, करून बघा, तुम्हाला मजा येईल. बघा, 20/6 20/6 करून बघा. धन्यवाद. लगेच आपण